40 मधले चित्र आपण पाहतोय तर रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झाल्याची ही बातमी। पुण्यातनं मोठी घडामोड आहे। रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झालाय। प्रतिभा धंगेकर या पराभूत झालेल्या आहेत। काही वेळापूर्वी त्या आघाडीवर होत्या, मात्र आता जी अपडेट येते त्यानुसार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झालाय। धंगेकरांसाठी हा मोठा धक्का आहे। त्यांच्यासाठी हा सलग तिसरा पराभव म्हणता येईल। रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। रवींद्र धंगेकर यांनी विजयाचा विश्वास वर्तवला होता, मात्र त्यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। तर आंदेकर त्यांच्या विरोधात उभे असणाऱ्या सोनाली आंदेकर विजयी झालेल्या आहेत। याच्यावरून मोठी टीका झाली होती, मात्र आता सोनाली आंदेकर यांचा विजय झालेला आहे। जेलमध्ये असलेल्या सोनाली आंदेकर विजयी झालेल्या आहेत। तर रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव आणि जेलमधनं लढणाऱ्या सोनाली आंदेकर यांचा विजय झालेला आहे। तो संपूर्ण प्रभाग हा धंगेकरांसाठी मोठा धक्का। त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर या पराभूत झाल्यात। तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर या पुण्यात विजयी झालेल्या आहेत। त्यांच्या उमेदवारीवरून अनेक टीका टिप्पणी झाली होती, मात्र सध्या त्या विजयी झाल्याची माहिती। तर पुण्यातली ही मोठी अपडेट आहे। तिथे शिंदेच्या शिवसेनेसाठी एका पाठोपाठ एक मोठे धक्के आहेत। त्यातच धंगेकर जो तिथला मोठा चेहरा शिवसेनेचा, त्यांच्यासाठी त्यांच्या पत्नीचा पराभव हा आणखी एक मोठा धक्का। धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर पराभूत झाल्या। तर मुंबई प्रभाग 188 शिंदेच्या शिवसेनेचे भास्कर शेट्टी हे विजयी झाले। भास्कर शेट्टी यांच्या विजयावर MIM आक्षेप घेतलेला आहे। महत्त्वाची घडामोड प्रभाग 100 आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा अधिकार पोचतो आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे, सेवा आहे जनतेची आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय। तर प्रभाग 188 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे भास्कर शेट्टी विजयी झालेत, मात्र त्यांच्या विजयावर MIM ने आक्षेप नोंदवलेला आहे। प्रभाग 188 मधली ही मुंबईतली अपडेट आहे। काही ठिकाणचे प्रभागांचं निकालाचं चित्र आता स्पष्ट होत आहे। 188 मध्ये भास्कर शेट्टी